दोन जिवलग मित्राची कहाणी. एक विटा नावाचं छोटंसं गाव होतं. त्या गावात दोन जिवलग मित्र राहत होते. एकाचं नाव आरव आणि दुसरा होता सोहम. दोघेही एकाच शाळेत आणि 4थीच्या वर्गात शिकत होते. एकाच वर्गात होते, सोबतच बसायचे. आरवचा स्वभाव शांत, तो खूप अभ्यासू आणि नेहमी इतरांना मदत करणारा. तर सोहम थोडा खट्याळ, पण मनाने खूप चांगला होता. दररोज शाळेत जाताना दोघे एकत्र जायचे, एकत्र खेळायचे. मधल्या सुट्टीत डबा शेअर करायचे आणि एकमेकांच्या गृहपाठात मदत करायचे. एक दिवस शाळेने स्पर्धा घेण्याचे ठरवले. स्पर्धा जाहीर झाली. विज्ञान प्रदर्शन घेण्याचे शाळेने ठरवले. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा एक छोटा प्रकल्प बनवायचा होता. सगळे विद्यार्थी कोणता प्रकल्प करायचा विचार करू लागले. इकडे आरवने ठरवलं की तो सौर ऊर्जेवर चालणारी गाडी बनवेल, तर सोहमने ठरवलं की तो पावसाचं पाणी साठवण्याचं मॉडेल बनवेल. स्पर्धेच्या दिवशी सगळे मुलं आपल्या प्रोजेक्टची तयारी करण्यात व्यस्त होते. पण त्याच्या आधीच्या रात्री अचानक सोहमच्या घरात वीज गेली आणि त्याचं मॉडेल अपूर्ण राहिलं. त्याला ते पूर्ण करता आलं नाही. सोहमला काही कळेना की आता प्रोजेक्ट कसा करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. "काय झालं सोहम, तुझा चेहरा एवढा उतरलेला का?" आरवने विचारलं. सोहम म्हणाला, "काल माझ्या घरी वीज गेली म्हणून माझं मॉडेल पूर्णच झालं नाही रे. आता स्पर्धेत कसा भाग घेणार? मी भाग घेऊ शकणार नाही." आरवने थोडा विचार केला आणि म्हणाला, "चल माझ्याकडे ये. आपण तुझं मॉडेल पूर्ण करूया." "माझं तयार आहे," आधीच सोहम म्हणाला. "पण वेळ नाही आणि तुझं काय?" आरव हसत म्हणाला, "मित्रासाठी वेळ काढायला काय हरकत आहे?" दोघांनी मिळून झटपट सोहमचं मॉडेल पूर्ण केलं आणि शाळेत घेऊन गेले. स्पर्धा सुरू झाली. सोहमचं मॉडेल पाहून सगळे शिक्षक खुश झाले. शेवटी निकाल लागला आणि सोहमला पहिला क्रमांक मिळाला. सोहम आनंदाने आरवकडे पाहत म्हणाला, "हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही रे, आपला आहे." आणि ती ट्रॉफी आरवच्या हातात ठेवली. शिक्षकांनी हसत म्हणाले, "अगदी बरोबर. खरी मैत्री म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधणं." त्या दिवसानंतर गावात सगळ्यांना दोन मित्राची गोष्ट माहीत झाली. लोक म्हणू लागले, "ही खरी मैत्री, जी स्वतःच्या यशापेक्षा दुसऱ्याचं सुख मोठं समजते." आरव आणि सोहमने त्यानंतर अनेक स्पर्धा जिंकल्या. पण त्यांना सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाला होता मैत्रीचा खरा अर्थ समजण्याचा. तात्पर्य: दुसऱ्याच्या यशात सुख मानणं म्हणजे खरी मैत्री. खरा मित्र तो जो संकटाच्या वेळी आपल्या मदतीला धावून